तर आज आपण आलो त्र्यंबकेश्वर मधील जुने महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी। तर जय शिवराय भावनो, मी छत्रपती संभाजीनगरचा ब्लॉगर राज आणि आपण आलो होतो त्र्यंबकेश्वरला आपल्या मामाची इथं। आपल्या मावशी तो पोरगा म्हणतो चल भाऊ मला कटिंग करणं, तेवढं आपण गावामध्ये जाऊ। त्र्यंबकेश्वरला आलेले ना आपल्या मामाची गाडी आपल्याकडे राहते म्हणून लगेचच त्या गाडीला पुसून निघालो आपण गावामध्ये जाण्यासाठी। 5 मिनिटांमध्ये आपण आलो कटिंगच्या दुकानामध्ये, लगेचच त्यांनी नाही का 15 मिनिटं तर लगे आपल्या भाऊची कटिंग करून दिली। आणि भाऊ पाना कटिंग केलं लगेच शाहरुख खान झाला ना। मग आता गावामध्ये आलेले तर घरी काल जायचं म्हणलं एवढं लवकर, चला म्हणला तर कुठेतरी फिरून आपण। मग आलो आपण त्र्यंबकेश्वर मधील जुने महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी। मंगालो मध्ये आणि जुने महादेव मंदिर पुरण एका दगडाने बनवलेलं होतं बरं का। लगेच नंदी महाराजांचं दर्शन करून घेतलं, डायरेक्ट आलो मंदिरामध्ये। मंदिरामध्ये आलो स्वागत आपण हनुमंतरायाचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन करून घेतलं। मग आलो देव म्हणजेच की महादेव यांचं दर्शन घेण्यासाठी। दर्शन करून आपण आलो बाहेर आल्यावर आपल्याला इथे एक उंच महादेवांचं त्रिशूल बघायला भेटतं आणि त्याच्याच बाजूला एक छोटंसं पाण्याने भरलेलं कुंड दिसायला भेटतं। जुने महादेव मंदिराचं दर्शन करून घेतलं ना, आपल्याला इथले रोड बिड काही माहित नाही तरी पण आपण निघालो भटकत एका ठिकाणी। आणि मग आलो आपण भावना फुल पाण्याने भरलेलं एक तळ्याची इथं, आणि तिथं जसं आलो तसं वाटलं आपलं डायरेक्ट निसर्ग म्हणला आता। तर मग ते तळं तर बघून घेतलं आपण। मग आपण निघालो एक छोटंसं वॉटरफॉल पाहण्यासाठी। 5 मिनिटांमध्ये आपण आलो छोट्याशा वॉटरफॉलच्या इथं, आणि जेवढे बी पाणी येते तेवढं त्या डोंगरावरच्या वॉटरफॉलने येते इथं खाली। तर मग भावना याच्यान भारी त्र्यंबकेश्वरचे ब्लॉग येणाऱ्याचे पुढं। आणि हा तुम्ही पण आपले 10K फॉलोअर्सच्या जर्नी मध्ये जॉईन होण्यासाठी मला आताच फॉलो करून घ्या।